नमस्कार सर्वांना. आज मी करते चुलीवरती झणझणीत सुखा जवला आणि भाकरी. चूल पेटवली. आता या कढईमध्ये मी अगोदर जवला भाजून घेते आणि यातच जवला बनवते. पण त्याआधी मी या कढईला जरा लेवण लावून घेते, म्हणजे आपली भांडी काली नाही होणार. हे बघा, असं लेवण घ्यायचं, म्हणजे ना भांडी काली झाली ना तरी घासलं की लगेच साफ होतं. तवा ठेवलाय. तव्यावरती ना मी जवला भाजून घेते. मी बोलली होती कढईमध्ये भाजून घेते, पण मग ती सर्व जे लेवण घेतलेली जी माती आहे ना ती सर्व पडून जाणार आणि मग कढई पूर्ण काली होणार, म्हणून मी तव्यावरती जवला जरा खरपूस भाजून घेते. जवला चांगला भाजलाय खरपूस. आता मी तवा ठेवते बाजूला. तर यात घालते मी कढईमध्ये तेल. तेल तापलंय. आता यात घालते मी कांदा. मी 2 मोठे कांदे घेतलेत बारीक चिरून. कांदा आपला चांगला लाल होईपर्यंत, आता जवला मी आता भाजून घेतलाय तव्यावर, तो जरा धुवून घेते. आता यात घालते मी टमाटर. टमाटे जरा नरम होऊ दे तोपर्यंत मी हा जवला धुवून घेते. हे बघा, ही झालं नाही माझ्याने, याच्यामध्ये जवला धुवून घेते. टमाटर आपले नरम झालेत. आता यात घालते मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, कांदा लसूण चटणी, चवीनुसार मीठ. काय रंग आला छान बघा. तर यात घालते मी धुतलेला जवला. आता हा जवला आपल्याला फक्त वाफेवरती तेलामध्येच परतायचा आहे. याच्यामध्ये पाणी जरा पण घालायचं नाहीये. आता जसं आपण गॅस थोडा मंद करतो तसंच जरा चुलीमधली पण आग कमी करायची. आता मी दुसरी चूल पेटवते आणि जवल्याची कढई आहे ना त्या चुलीवर ठेवते आग कमी करून, आणि इथे मी भाकरी भाजून घेते. आता ही कढई ठेवते मी इकडे दुसऱ्या चुलीवर. तर इथे ठेवते मी तवा आणि यातच ठेवते मी भाकरीसाठी गरम पाणी. भाकरीमध्ये जरा गरम पाणी घातलं की भाकरी पण चांगली होते आणि किनारी फुटत नाही.
पाणी आपलं तापलंय चांगलं तव्यावरचं. आता मी घेते या पिठामध्ये ओतते पाणी. तर बघते मी जरा जवला कसा झालाय. चुलीमध्ये आग जरा कमीच ठेवली मी. आता करपायचा. छान झालंय बघा. आणखीन जरा झाकून ठेवते. हे जे भाकरीचं पीठ आहे यामध्ये मी घेतलंय ज्वारी, बाजरी, नाचणे आणि तांदूळ असे 4 धान्य मी मिक्स करून दळून आणते. आणि हे जे लावण्यासाठी पीठ घेते ना भाकरी थापण्यासाठी, हे मी तांदळाचं पीठ घेते. कारण का त्याच्याने भाकरी लगेच सरकन फिरते परातीमध्ये. बघते जवला. आपलं कंप्लीट झालंय जवला. एकदम छान झालंय बघा. सडसडीत एकदम मस्त एक नंबर. लाकडं सर्व इकडे घेते.
भाकऱ्या आपल्या झाल्या, जवला पण झाला. आता जेवायला या. चुलीवरचा सुका जवला आणि भाकरी तयार आहे. आता आम्ही बसतोय जेवायला. तुम्ही पण या जेवायला. हा, एक नंबर मित्रांनो. छान झालं. हा, या मित्रांनो जेवायला. मैत्रिणींनो पण. मित्र आणि मैत्रिणी सर्व सारखेच आहेत आणि आपल्याच आहेत, होय की नाही. मी मित्र मैत्रिणी म्हणते तर राग करू नका, सांभाळून घ्या. छान आहे ना. या सगळ्यांनी जेवायला. जरा टेस्ट करून बघते मी सुद्धा. यांना तर आवडलं. बघा एवढं मी सुका जवल्यामध्ये लाल तिखट टाकलं, मिरच्या टाकल्या, तरी काकांना हिरव्या मिरच्या हव्यात खायला. तुमच्या काकांना. एक नंबर चुलीवरची चव. आ हा, एकदम भारी झालंय नाही. चुलीवर बनवलेला झणझणी सुका जवला आणि भाकरी कसं वाटलं तुम्हाला? तोंडाला पाणी सुटलं ना. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. चॅनलवरती जर माझ्या नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आणखीन पण छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद.